नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कारागृह विभाग भरती झालेली आहे। तर आन्सर की आलेली आहे। तर या इथं पाहू शकता तुम्ही एक अपडेट आलेली आहे, जी अपडेट मी टेलिग्रामवर टाकेल, तर सर्वांनी टेलिग्राम जॉईन करायचं आहे। तर पहा काय आहे ते अपडेट। कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तर व उत्तर तालिका किंवा आन्सर की बाबत सूचना देण्याबाबत आहे। तर तुम्हाला मी आता सांगितलं आहे की कारागृह भरती ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यांची आन्सर की आलेली आहे। तर कारागृह विभाग भरती जाहिरात दिनांक 1/1/2024 ला कारागृह विभाग भरतीची आलेली होती आणि विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 25 संवर्गातील पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19/3/2024 ते 21/3/2024 या कालावधीत झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही 19/3/2024 ला कारागृह विभाग भरती चालू झाली होती आणि शेवटची तारीख होती 21/3/2024। या कालावधीमध्ये सर्व कारागृह भरतीचे पेपर झालेले आहेत। या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्नाची उमेदवारांनी दिलेली उत्तर व उत्तर तालिका किंवा आन्सर की उमेदवारांना दिनांक 29/3/2024 रोजी पासून कारागृह विभाग www.mahaparishan.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। या संदर्भात काही हरकत असल्यास उमेदवाराला आपल्या लॉग इन ID व पासवर्डद्वारे प्रति हरकत ₹200 शुल्क जमा करून कारागृह विभागाची www.mahaparishan.government.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला ही वेबसाईटची लिंक टेलिग्राम चॅनलवर देईल। तर तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर लिंक दिल्यानंतर त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला जे प्रश्नाचे विषयी संदर्भात तुम्हाला वाटते हा प्रश्न चुकीचा आहे किंवा हे प्रश्न बरोबर आहे पण उत्तर चुकीचं दिलेलं आहे, पण मी जे प्रश्नाचं उत्तर बरोबर केलं आहे तेच उत्तर बरोबर आहेत, अशा प्रकारे तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं या संदर्भात काही हरकत असल्यास उमेदवाराला आपल्या लॉग इन ID व पासवर्डद्वारे प्रति हरकत ₹200 शुल्क जमा करून कारागृह विभागाच्या www.mahaparishan.government.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या प्रश्नावर किंवा आन्सरवर डाऊट असेल तर तुम्हाला इथे हरकत करायची आहे। शुल्क फक्त ₹200 आहे। तर सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक 29/3/2024 ते दिनांक 2/4/2024 रात्री 12 वाजेपर्यंत असून मुदत नंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही। तसेच हरकतीत संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेल द्वारे स्वीकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, तर दिनांक तुम्हाला ज्या प्रश्नाच्या विषयी डाऊट आहे व तुम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर इथं तारीख दिलेली आहे 29/3/2024 ते 2/4/2024 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। आणि तुम्ही ईमेलद्वारे वगैरे ऑफलाईन जर पत्र करून पाठवलं तर काही फायदा नाही। तुम्हाला जी तुमची जी ID आहे ना, ID व पासवर्ड टाकूनच तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन राहील, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ऑप्शनमधून जे तुमचा जे प्रश्न आहे किंवा आन्सर आहे त्या प्रश्नाचं ID घेऊन तिथं कॉपी करून पेस्ट करायची आहे। त्यानुसार तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर हे रात्रच्या 29/3/2024 ते 2/4/2024 दरम्यान 12 वाजेपर्यंतच लागू असणार आहे। यानंतर तुमचे कोणते बी कारण स्वीकारले जाणार नाहीत।
यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। मित्रांनो, ऑफिशियल अपडेट आहे।